नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता प्रियाचे रंग हळूहळू अश्विनला दिसू लागलेले आहेत आणि प्रिया अश्विनला घेऊन आता किल्लेदारांच्या घरी आलेली आहे. प्रियाच असं म्हणणं आहे की ते घर ही माझंच आहे, चल तू असं म्हणून तिने अश्विनला मागे लागत त्याला घेऊन आलेली असते. आणि तेव्हा प्रतिमाने दारातच प्रियाची जी अवस्था केलेली आहे ना, ती खरंतर पाहण्यासारखी आहे. कारण प्रतिमाला माहिती आहे प्रियाचे रंग काय आहे, ती कशा पद्धतीने वागू शकते, या सगळ्या गोष्टी प्रतिमाला माहिती आहेत. तर प्रिया ज्या पद्धतीने आलेली आहे त्या पद्धतीने तिची कलपट्टी झालेली आहे. त्याचबरोबर सकाळी उठल्यानंतर सायलीने सुद्धा प्रियाची वाट लावलेली आहे. कारण प्रिया अजूनही झोपलेली असते. सायली म्हणत असते की सगळ्यांची झोप मोड करून हिला बर शांत झोप येते, म्हणून सायलीने तिची वाट लावलेली आहे. हे आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर इकडे आता अर्जुन सायलीला ज्या अश्विन लहानपणी जे काही वागलेलं आहे ते सांगत असतो. आणि अर्जुन असं म्हणणं असतं की जोपर्यंत अश्विनला स्वतःला समजत नाहीये तोपर्यंत तो यातून बाहेर पडणार. कारण अश्विनचा जो मूळ स्वभाव आहे त्यावरून अर्जुन तिला सांगत आहे हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर अर्जुन आणि सायली बोलत असतात. सायलीला खूप वाईट वाटत असतं कारण अश्विन भाऊजी असे बाहेर आहेत. ही गोष्ट सायलीला काही सहन होत नसते. सायली म्हणत असते पण त्यात त्यांची काय चूक आहे, कारण हे सगळं प्रियाने केलेलं आहे आणि तरीही अश्विन भाऊजींना भोगायला लागतंय. ही गोष्ट काही सायलीला आवडलेली नसते आणि सायली त्याचबद्दल बोलत असते. तेव्हा अर्जुन म्हणतो की कसं होतं माहिती आहे का सायली, लहान असताना ना अश्विनची तब्येत ठीक नव्हती, पण आम्ही सगळेजण अश्विनला सांगत होतो. अश्विनला मात्र तेव्हा ऐकायचंच नव्हतं. आम्ही त्याला म्हणत होतो सगळेजण, तू स्कूलला जाऊ नकोस कारण तुझी तब्येत ठीक नाही. त्याचबरोबर त्याने स्पोर्ट्समध्ये त्याने पार्टिसिपेट केलेलं होतं, त्याने अजिबात ऐकलं नाही. तो म्हणाला की नाही मी जाणारच आहे. आणि मग तो गेला. ज्यावेळेस तो गेला त्यानंतर त्याला 4 दिवस पुन्हा स्कूलला जाता आलं नाही. त्यामुळे त्याला आपण कितीही सांगितलं, कितीही समजवण्याचा प्रयत्न केला तरी जोपर्यंत त्याला त्या गोष्टीची जाणीव होत नाही तोपर्यंत त्याला अक्कल येतच नाही, असं अर्जुनच स्पष्ट म्हणणं असतं. कारण अर्जुनला माहिती आहे की अश्विन कसा आहे, तो कशा पद्धतीने वागू शकतो, या सगळ्या गोष्टी अर्जुनला माहीत आहेत. म्हणूनच तर अर्जुन त्या पद्धतीने बोलत असतो. तर इकडे आता दुसऱ्या दिवशी सकाळी सायली ही विचार करत असते आणि इकडे त्याच वेळेस सायली विचार करत असते, प्रियाकडे पाहत असते आणि प्रियाला मात्र डास चावत असतात. प्रियाची चिडचिड होत असते. तिला ही गोष्ट अजिब पाहत आवडलेली नसते. हे सगळं काय आहे आणि या सगळ्या गोष्टी मीच का सहन करायच्या आहेत, मलाच का बाहेर राहावं लागतंय, असं सगळं प्रियाच्या डोक्यात सुरू असतं आणि तिला खूप त्रास होत असतो. तिला असं वाटत असतं की नाही काहीही झालं तरीही मला आता या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागणार आहे. आणि इकडे सायली आणि अर्जुन बोलत असतात. सायलीला वाईट वाटत आहे की नाही हे सगळं आपण थांबवलं पाहिजे, या पद्धतीने गोष्टी व्हायला नको आहेत, असं इकडे सायलीच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. इकडे प्रिया म्हणत असते की नाही हे सगळं जे काही आहे ना ते असं घडलेलं असेल, याचा जर त्रास मला होणार असेल तर मी अजिबात तो त्रास सहन करणार नाही, असं इकडे प्रिया चालू आहे. तर नागराजची वाट बघत सुमन बसलेली असते. नागराज येतो. नागराज आल्यानंतर सुमन म्हणते की आज मला धाडस करून यांच्याशी बोलायचंच आहे, असं विचार सुमनने केलेला आहे. म्हणून सुमन हे नागराज सोबत बोलायला जाते. नागराजला म्हणत असते की अहो मला एक कळत नाहीये की हे जर भाऊजींना कळलं तर काय होईल. तुम्ही जरा विचार करा ना, मला सांगा, मी आपला संसार वाचवण्याचा प्रयत्न करते. नागराज म्हणतो असा संसार वाचणार आहे आपला, असं नागराज तिला सांगत असतो. तेव्हा मात्र ती म्हणत असते
की पण मी काय चुकीचं केलं ते सांगा ना. पण मला काय म्हणायचं माहिती का तुम्ही असं नका ना मागू, असं इकडे ती बोलत आहे. आणि तेव्हा मात्र नागराज तिला म्हणत असतो की हे बघ, तू काय केले काय नाही केले याही पेक्षा मला फक्त एकच गोष्ट माहिती आहे की तुझ्या भावाची मुलगी काय तिचं नाव पूजा का पूर्वी काय नाव आहे तिचं बरं मला आठवत नाही आता. हा पूर्वाच असेल बहुतेक. ती जॉब करते ना आता. मग मला असं वाटतंय जर ती जॉब करते तर आता काही गोष्टी लक्षात घेणं म्हणजे ती आताचे दिवस वाईट आहेत. आणि ती जॉब करते याच्या करते काय होऊ शकतं ना याचा विचार करणं, असे इकडे नागराज तिला बोलत असतो. म्हणजे तिच्या भावाच्या मुलीला मारण्याची धमकी ही सुमनला तो देत आहे. तेव्हा मात्र इकडे सुमन म्हणत असते की अहो पण असा विचार नका ना करू. तुमच्या लक्षात येत नाहीये का मी काय सांगण्याचा प्रयत्न करते. सुमन मात्र तिच्या परीने इकडे नागराजला समजवण्याचा प्रयत्न करत असते. पण सुमनला मात्र त्या गोष्टी ऐकायच्याच नसतात. आणि सुमन म्हणत असते की अहो भाऊजींना कळलं तर कसं वाटेल, असं नका न करू असं सुमन समजवत असते. आणि तेव्हा मात्र इकडे नागराज म्हणतो की तू विचार कर नक्की काय करायचं आहे. जर तुझ्या भावाच या मुलीच्या बाबतीत जर काही झालं तर असं म्हणत तो सुमनला धमकावू लागतो. बिचारी सुमन शांत होते. इकडे अर्जुन आणि सायली रूममध्ये आलेले असतात. आणि अर्जुन आणि सायली रूममध्ये आल्यानंतर बोलत असतात. इकडे सायली म्हणत असते की अहो पण अश्विन भाऊजींच. तेव्हा अर्जुन म्हणतो की बायको तू विसरलीस का, म्हणजे नक्की काय ठरलेलं आहे. सीओने काय नियम घातलाय आणि जर तो नियम स्वतःच तो वापरत नसेल तर कसं चालेल. असं सगळं इकडे अर्जुन बोलत असतो. कारण अर्जुनला कळलेलं असतं की सायली कोणाबद्दल विचार करते, सायली काय विचार करते हे अर्जुनच्या चांगलंच लक्षात आलेलं असतं. आणि मग अर्जुन म्हणतो की तुलाही ती परमिशन नाहीये कारण घरातल्या सगळ्यांना तू सांगितलेलं आहेस की असा विचार करायचा नाही. आणि जर तूच असा विचार करत असशील तर कसं चालेलच. अर्जुन तिला बोलत आहे. तेव्हा मात्र इकडे सायली म्हणत असते की अहो पण मला ना अश्विन भाऊजींची काळजी वाटते. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो समजेल त्याला आणि लवकरच समजेल. जेव्हा समजेल ना तेव्हा तो स्वतः होऊन येईल. काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थितच होणार आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र अर्जुन आता म्हणत असतो की थांब. तेवढ्यात चैतन्याचा फोन येतो. चैतन्याचा फोन आल्यानंतर मात्र इकडे अर्जुन चैतन्याला म्हणतो की काय झालं हे सगळं तुला मी सांगितलेलं ते. आणि तो स्केच आर्टिस्ट येतोय ना उद्या. तेव्हा चैतन्य सांगू लागतो की हो उद्या सकाळीच येतोय तो आणि मी घेऊन येतोय त्याला, बाकी काही नाही. आणि मग अर्जुन म्हणतो की ठीक आहे. मग चैतन्याने फोन ठेवलेला असतो. आता चैतन्याने तर फोन ठेवलाय पण अर्जुनला मात्र अजिबात चैन पडत नसते. अर्जुनच्या डोक्यात एकच चालू असतं की नाही, मला काहीतरी वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागणार आहे. हे सगळं अर्जुन ठरवत असतो. आणि त्याचबरोबर सायली म्हणते की अहो झालं का तुमचं तिकडे अर्जुन भाऊजी चैतन्य भाऊजी झोपले सुद्धा असतील आणि तुम्ही काय अजून तुमचं तेच चालू आहे का, असं बोलणं सुरू असतं. आणि तेव्हा मात्र इकडे अर्जुन म्हणत असतो की हो झाले येतोय मी अर्जुन सुद्धा सांगू लागतो. त्याच वेळेस इकडे सायली बोलत असते. सायली म्हणत असते की मला काय वाटते माहिती का, तुम्ही सुद्धा तसाच विचार करत आहात. तुम्ही तरी का विचार करताय असं म्हणत सायली बोलत आहे. अर्जुनला समजवत आहे. आणि मग अर्जुनच्या हातात ते आय कार्ड येतं. जून ते आय कार्ड बॅगेत ठेवतो आणि म्हणतो की उद्या स्केच आर्टिस्ट येणार आहे ना, तर मी त्याच्याशी बोलून गेली. या बाबतीत असा विचार अर्जुनने केलेला असतो. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की सायली आता दुसऱ्या दिवशी सकाळी उठलेली असते, पूजा करत असते. आणि त्याच वेळेस तिच्या लक्षात येत की ही प्रिया निवांत डराडूवर झोपलेली आहे. मग सायली विचार करायला लागते. सायली म्हणत असते की हे सगळं काय आहे, कारण प्रिया एवढी निवांत झोपलेली आहे, तिला जराही त्या गोष्टीची लाज वाटत नाहीये. आणि इथे सगळेजण एवढे टेन्शनमध्ये आहेत. सगळ्यांची झोप उडून हिला शांत झोपताना जराही कसं काही वाटलेलं नाहीये.
हा विचार तिच्या डोक्यात सुरू असतो आणि तेव्हा मात्र इकडे सायली म्हणते की आता हिची चांगलीच मजा घेतली पाहिजे. आणि मग सायली आता इकडे बोलायला सुरुवात करते आणि त्याच वेळेस सायलीच्या डोक्यात सुरू असत. सायली म्हणते की बास, आता हिची अक्कल अद्दल घडवायची वेळ आलेलीच आहे. सायलीची पूजा तर करून झालेली असते, पण सायली मुद्दामच जोरजोरात आता हातातली घंटी असते ती वाजवत असते आणि जोरजोरात पूजा म्हणू लागते. तेव्हा मात्र प्रियाला राग येतो, कारण ही गोष्ट सायलीला चांगलीच माहिती आहे, कारण असं जर मी केलं तर हिची झोपमोड होणार आणि हिच्या थैथ्याट होणार आहे. ही गोष्ट चांगलीच माहिती असते आणि म्हणूनच त्या पद्धतीने हे सगळं तिचं चालू असतं. त्याच वेळी इकडे प्रिया उठते आणि म्हणते, काय चाललंय तुझं, तुला कळत नाही मी झोपली, तुला दिसत नाहीये का? हे सगळं जेव्हा चालू आहे तेव्हाच प्रिया उठून बोलायला सुरुवात करते. तेव्हा सायली म्हणत असते की हिला कधीच अक्कल येणार नाहीये, कधीच ही सुधारणार नाहीये. असं सगळं प्रियाच बोलणं सुरू आहे आणि त्याच वेळेस सायली म्हणत असते की माझी पूजा चालू आहे. तेव्हा ती म्हणते, तुझी पूजा करायची आहे ना, तू आज जाऊन कर ना, इथे कशाला करत बसली, हे सगळं कशाला, तू गोंधळ घालत बसलेली आहे. हे सगळं चालू असतं आणि तेव्हा मात्र इकडे प्रिया आता पाहत असते. प्रिया म्हणत असते की नाही, ह्या सायलीला जराही काही वाटत नाहीये. हे प्रियाच बोलणं सुरू आहे. तेव्हा मात्र सायली चिडलेली असते. सायली म्हणत असते की सगळ्यांची झोप मोड तर हिने केलेली आहे, पण आम्हाला सगळ्यांना त्रास देऊन हिला खूप बरं वाटत आहे ना, कारण हिला जराही त्या गोष्टीचं काहीच वाटत नाहीये. असं सगळं तिच्या डोक्यात सुरू असतं आणि तेव्हा मात्र इकडे सायली म्हणत असते की मी रोज सकाळी इथेच उठून पूजा करत असते. आज काय मी पहिल्यांदा पूजा करते असं नाही झालेलं, मी रोजच पूजा करत असते आणि त्यामुळे तुला जे काही वाटत आहे ना, त्याबद्दल मला काहीच वाटत नाहीये, कारण तुला सकाळी उठायचं काय असतं ना हेच माहिती नाहीये ना, त्यामुळे पूजा कुठे करतात हे माहिती असण्याचा प्रश्नच येत नाही. अशा पद्धतीने बोलणं चालू असतं आणि त्याच वेळेस इकडे अश्विन आता आलेला असतो आणि अश्विनने येताना पार्सल आणलेलं असं प्रियाची सायलीने चांगलीच वाट लावलेली असते आणि तिला आतमध्ये पाठवलेलं सुद्धा असतं. आणि त्याच वेळेस आता प्रिया आत गेलेली असते, सायली आत गेलेली असते आणि मग रिया तिथे बसून असते. तेव्हा अश्विन म्हणतो की पाठीमागच्या बाजूला नळ आहे, तिथे जाऊन तोंड धुवून आणि मी आपल्यासाठी गरमागरम ब्रेकफास्ट आणलेल, त्याचबरोबर डिस्पोजेबल प्लेट्स आणि चमचे सुद्धा आणलेले आहेत. आता प्रियाला वेगळाच राग आलेला असतो आणि प्रिया मात्र म्हणत असते की बास झाला, या घरातल्यांनी आपल्याला डिस्पोजेबल करून बाहेर पाठवून दिलेलं आहे, आता हेच बाकी राहिलेलं आहे. असं सगळं बोलणं चालू आहे आणि तेव्हा मात्र इकडे अश्विन म्हणत असतो, कळते का तुला, त्यांनी एक्सेप्ट करेपर्यंत काय करणार आहेस, तुझ्या लक्षात येत नाहीये का, असं म्हणत तो बोलत आहे. आणि तेव्हा मात्र इकडे प्रिया म्हणत असे की बास झाला अश्विन, आता मी अजिबात सहन करू शकत नाही, मला नाही राहायचं इथं. तुला माहिती आहे ना माझी तब्येत किती नाजूक असते आणि जर मला काही झालं तर मला ना कळतच नाहीये की एक घरातले कधी आपल्याला घरात घेणार आहेत. आपण किती दिवस इथे दारात थांबायचं असं शिकलात नाही, हीच आपली लायकी आहे का? असं सगळं तिचं बोलणं चालू आहे आणि तेव्हा मात्र इकडे प्रियाला अश्विन समजवण्याचा प्रयत्न करत असतो, पण अश्विनच्या डोक्यावरून सगळ्या गोष्टी जात आहेत. तेव्हा मात्र इकडे प्रिया म्हणते की चल, आताच्या आता आपण इथून जायचं आहे. असं प्रियाने सांगितल्यानंतर अश्विन म्हणत असतो, म्हणजे काय चालू आहे नक्कीच्या डोक्यात. इकडे आता स्केच आर्टिस्ट आलेले असतात. अर्जुनने स्केच आर्टिस्ट बोलवलेले आहेत आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र स्केच आर्टिस्टकडे तिथे स्केच काढायला दिलेलं असतं आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच तर स्केच आर्टिस्टने ते स्केच केलेलं असतं. अर्जुन ते स्केच पाहतो आणि अर्जुन म्हणतो, चैतन्य हे इन्स्पेक्टर सावंतांना पाठव. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं
तेव्हा मात्र इकडे अर्जुन समजवण्याचा प्रयत्न करत असतो. तर अर्जुनने ते सांगितल्याबरोबर अर्जुन बाजूला येतो आणि त्याला आता ते आय कार्ड जे आहे ते आय कार्ड द्यायचं आहे आणि त्याचबरोबर ते आय कार्ड देऊन मग त्याचं स्केच काढून घ्यायचं आहे. त्यासाठी अर्जुन बाहेर येतो. सायली काय करते पाहतो. सायली किचनमध्ये असते. तेव्हा अर्जुन म्हणतो की चला म्हणजे आपलं काम होऊ शकतं असं अर्जुनच्या डोक्यात सुरू आहे. म्हणून अर्जुन येतो आणि त्यांना सांगतो की हे जे आहे ना याच्यावरचा जो फोटो आहे ना, आणि तेवढ्यातच त्याला सायली येताना दिसते. मग तो फोटो जो आहे तो स्केच आर्टिस्ट पाहत असतो, कारण त्या आय कार्डवरचा जो फोटो आहे तो खराब झालेला आहे, त्याच्यामध्ये व्यवस्थित दिसत नाहीये. पण तरीही अर्जुनला असं वाटत असत की एकदा ट्राय करून बघूया. अर्जुन स्वतः सांगत असतो की हा फोटो खराब झालेला आहे. इकडे प्रिया अश्विन बरोबर बोलत असते. ती अश्विनला म्हणत असते, तुला माहिती आहे ना माझी तब्येत किती नाजूक आहे आणि जर मी अशा परिस्थितीत राहिले तर मला काय होऊ शकतं, तुला माहिती आहे ना, असं म्हणत ती अर्जुनला सांगू लागते. तेव्हा सॉरी अश्विनला सांगू लागते. अश्विनला म्हणते की चल आपण जाऊया, माझ्या घरी जाऊया. तेव्हा अश्विन म्हणतो तुझ्या घरी म्हणजे कुठं? तेव्हा ती सांगू लागते की तिकडच्या घरी, माझ्या माहेरी जाऊया. तेव्हा अश्विन म्हणतो कळते का तुला? अग रविराज काका, त्याचबरोबर प्रतिमा यातल, तुला कोणी भेटायला आल का जेलमध्ये? अग सोडून दिला तुझा विषय तुझ्या ह्या चुकीच्या वागण्यामुळे, कारण त्यांना कोणालाच तुझ्याबद्दल काही वाटत नाहीये. सुभेदार आणि किल्लेदार दोन्हीही घरात कोणाला काही वाटत नाहीये. प्रिया मात्र म्हणत असते की तसं नाहीये, तिथं माझे काका काकू राहतात, माझे आई बाबा राहतात आणि तेही माझं घर आहे, आपण तिथे जायचं आहे. इकडे चैतन्याने आता सावंतांना तो स्केचचा जो फोटो आहे तो पाठवलेला आहे आणि त्याचबरोबर जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे हा पाहायला मिळतं की एवढं सगळं झालेलं असलं तरीही आता सायली तिथे येते. आणि सायली येते तेव्हा अर्जुन धक्का बसलेला असतो, कारण ऑलरेडी त्याने आय कार्ड त्या स्केच आर्टिस्टकडे दिलेलं असत, तो फोटो काढायला सांगितलेला असतो आणि अर्जुन जाम घाबरलेला असतो. सायलीला म्हणतो की त्यांना कॉफी नको आहे. तेव्हा ते म्हणत असतात की त्यांना सायली विचारते तुम्हाला चहा सरबत वगैरे काही देऊ का? तेव्हा ते सांगू लागतात की नाही, नको, कॉफी चालेल. सायली म्हणते आता बघितलं ना, त्यांनी कॉफी चालेल म्हणून सांगितले आणि तुम्ही काय मला म्हणताय की त्यांना कॉफी नको आहे, असं सायली बोलत असते. तेव्हा मात्र इकडे सायलीला अर्जुन म्हणत असतो की नाही, मला वाटलं होतं ना त्यांना नको आहे. मग सायली तशीच कॉफी द्यायला येते. इकडे अश्विनने स्पष्टपणे प्रियाला सांगितलेलं असतं, मी काही घर जावे म्हणून राहणार नाही, मी तिकडे येणार नाही, एवढं सगळं सांगितलेलं असतं. परंतु तरीही आता प्रियाने ऐकलेलं नसतं आणि प्रियाने अश्विनला धमकी दिलेली असते, मी तर तिकडे जाणार आहे, तुला यायचं असेल तर ये आणि जर तुला यायचं नसेल तर तो तुझा प्रश्न आहे आणि त्याचबरोबर तुझी तू काय करायचं आहे ते ठरव, पण पुन्हा मला भेटायला यायचं नाही, अशी धमकी दिल्यामुळे बिचाया अश्विनकडे काहीच पर्याय राहत नाही. बघा उचलतो आणि प्रियाच्या मागे निघालेला असतो. आता जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र प्रिया तिथे दारात उभी असते आणि ती म्हणत असते की आई मी आले, किती दिवसांनी मी तुला पाहते, असं म्हणत प्रिया रडत रडत येत असते. तेव्हा प्रतिभा म्हणते तिथेच थांब, अजिबात पुढे येऊ नकोस, कस माहिती का तू जे काही केलेलं आहे ना ते चांगलंच लक्षात आहे, त्यामुळे पुढे येण्याचा प्रश्नच येत नाही, तू पुढे येऊच नको, असे इकडे प्रतिमाने स्पष्टपणे प्रियाला सांगितलेलं असतं. तरीही प्रिया मात्र ऐकायला तयार नसते. प्रियाच्या डोक्यातून हे काही विचार जात नसतात. प्रियाला असं वाटत असतं की आई आहे, आईला तिला गुंडाळता येणार आहे, कारण तिने जेव्हा अश्विन नाही म्हणालेला होता तेव्हाच तिने ठरवलं होतं की तुला काय माहिती, त्या किल्लेदारांना मी अशी गुंडाळते, कारण तो कितीही मोठा वकील असला ना तरी तो एक बाप आहे आणि तो बरोबर पागळतो, ते मला माहिती आहे. आणि तशाच पद्धतीच
प्रियाचं काम सुरू असते. इकडे अर्जुन मात्र टेन्शनमध्ये असतो. चैतन्याच्या लक्षात ही गोष्ट आलेली असते. चैतन्य त्या क्षणी त्या असच्या हातातला आय कार्ड आहे तो काढून घेतो आणि ते आय कार्ड बाजूला घेतो. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की अर्जुन घाबरलेला असतो. अर्जुनला कळतच नसे की काय झालंय, परंतु अर्जुन म्हणतो की मला एक कळत नाहीये की ही मला न काही बोलता कशी काय निघून गेली. तेव्हा चैतन्य त्याला सांगू लागतो की काळजी करू नकोस, इथे तुझा असिस्टंट आहे ना चैतन्य गडकरी, त्याने बरोबर काम केलेलं आहे असं चैतन्याने सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र आता अर्जुन म्हणतो हो का, अरे खरंच खूप मोठी गोष्ट केलीस तू चैतन्य, असं अर्जुन सांगत आहे. तेव्हा मात्र इकडे आता उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की प्रियाचे नवीन नखरे चालू झालेले असतात. कारण प्रियाने आता वेगळा डाव टाकलेला असतो. प्रियाने ठरवलेलं असतं की काहीही झालं तरीही आता शांत राहायचं नाही, म्हणून प्रियाने हातामध्ये रॉकेलचा डब्बा घेतलेला आहे. तो वत आहे अंगावरती आणि इकडे प्रतिमा मात्र ओरडत असते की असं नको करू तन्वी, असं नको करू तन्वी, परंतु प्रिया मात्र ऐकायलाच तयार नाही आणि प्रियाचे हे नखरे सुरूच आहेत. प्रिया मात्र आता काडीपेटी हातात घेऊन उभी आहे. इकडे अर्जुन मात्र विचार करत असतो की नक्की तन्वीने गाठोड कुठे ठेवलं असेल, काय केलं असेल त्या गाठोड्याचं. हा विचार तसा चालू असतो आणि तो तिच्या रूममध्ये शोधायला जातो. तेव्हा सायली अर्जुनसाठी कॉफी घेऊन आलेली असते आणि मग सायली कॉफी घेऊन आलेली आहे. तेव्हा मात्र अर्जुन इकडे प्रियाच्या रूममध्ये आहे. सायली अर्जुनला फोन लावते, शोधाशोध करत असते. अर्जुन सगळी शोधाशोध करतो. तो म्हणतो की नक्की कुठे ठेवल असेल तिने गाठोड आणि नेमका तो जो ड्रॉवर आहे ना तो ड्रॉवर उघडला जात नसतो. अर्जुन म्हणतो की एवढं सगळं बाकीच उघडला जात, मग हा ड्रॉवर का उघडला जात नाहीये, हा विचार अर्जुनच्या डोक्यात आलेला असतो आणि अर्जुन मात्र पुन्हा शोधाशोध सुरू करतो. परंतु अर्जुनला तो ड्रॉवर काही उघडला जात नाही. इकडे प्रियाची नाटकं सुरूच असतात. प्रियाने अक्षरशः आता रॉकेल ओतलेलं असतं आणि तिथे काडी रोल टाकलेली असते आणि प्रतिमा मात्र घाबरलेली असते. कारण प्रतिमाने घाबरावं म्हणूनच तर तिने हा जाळ करून ठेवलेला असतो. हे सगळं तिथे केलेलं असतं आणि या गोष्टी अशा पद्धतीने सुरू असतात. इकडे सायली त्याचबरोबर अर्जुन मात्र शोधाशोध करत आहे. नक्की काय चाललेलं आहे या गोष्टींचा विचार करत आहे आणि त्यासोबतच इकडे जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र पाहायला मिळतं की ते म्हणजेच की काहीही झालं तरीही अर्जुनला आता सायलीच्या बाबतीतली माहिती काढायचीच आहे हे त्याच्या डोक्यात सुरू आहे. तर अशा पद्धतीने अर्जुनने त्याचे प्रयत्न तर सुरू केलेले आहेत, पण अजूनपर्यंत तेवढे यश त्याला मिळालेलं नाही. परंतु प्रियाच्या रूममध्ये त्याला जो फोटो मिळालेला आहे त्या फोटोवरून नक्कीच अर्जुन तिथपर्यंत पोहोचणार आहे. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.